ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता, माझा फोन गाडीत होता आणि गाडीत फोन असल्यामुळे त्यांनी 2-3दा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचा. आता तेही बांधावर आहेत, मीही बांधावर आहे. कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही, पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. म्हटलं त्याच परिस्थिती मी पाहतो आहे आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे. याच्यात कसल्याही प्रकारचं राजकीय आवेश नाही, तर शेतकरी जगला पाहिजे. अशा संकटात शेतकऱ्याच्या मागं जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारने त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या मागे. मंत्री तुम्हाला कोण आहे ते माहीत आहे का आणि त्यांना कोणी बघितलंय का? नाही, आता काय एखादं युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत. त्यांना शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल, आणि त्यांना शेती आणि कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा तिफनीवर यावं आणि एका धुरीत तिफन त्यांनी आणि मी बी चालवं बसावं एकत्रित आणि तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरा शेतकरी कोण आहे. इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटनं 24 तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं. हे शेतकऱ्यांना कळतं. शेतकरीची जात अशी आहे, त्याला अगोदर सगळ्यात कळतं. ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषी मंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आहे. आणि आम्ही बांधावरची आहेत. तुम्ही बांधावर येऊन फोटोशूट काढता. आम्ही रोजच बांधावर पडलेलो तिथं. आम्हाला शेतकऱ्याशिवाय आहेच नाही दुसरं काही. आणि तुम्ही विचारता की कृषी मंत्री कोण. पण मला या गलिच्छ राजकारणात पडायचं नाही. माझ्या दृष्टीनं आज शेतकरी संकटात आहे आणि या शेतकऱ्याला मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे. कृषी मंत्री म्हणून माझी ही जिम्मेदारी आहे. मंत्रिमंडळामध्ये उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. ही संकटाची परिस्थिती मी उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अवगत करून देणार आहे आणि मंत्रिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांना सुद्धा अवगत करून देणार आहे. आणि सरकारला सुद्धा जी मदत आत्ता मॅन्डेटरी आहे, म्हणजे क्रॉप इन्शुरन्समधून असेल, SDRF असेल, NDRF असेल, याच्यातली जी मदत आहे याच्या पलीकडे जाऊन मदत करावं लागणार आहे. एवढं मोठं संकट आज आहे. याची जाणीव मला या ठिकाणी मला झालेली आहे. ती उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा सर्वांना करून देणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.